ड्रेन क्लिनिंगमध्ये सगळं खड्ड्यात गेले, तिजोरीचे बाहेर आले आणि ते खड्ड्यात गेले. कोण कॉन्ट्रॅक्टरने काय केलं, कसं केलं त्याच्याबद्दल एक पण शब्द नाही. महापौर महोदया आमची बहीण ते पावसाच्या अगोदर मुंबईमध्ये एक कार्निवल चालू होता. आज 70% झाले, 80% झाले, 90% झाले, 100% झाले. एक दिवसाच्या पाऊसमध्ये सिंगल डे पाऊस मुंबई स्टँडसेल सगळं पाणी पाणी पाणी. ट्रेन उशिरा चालतात, बस उशिरा चालतात, ट्रॅफिक जाम, लोकांना स्कूल जायची सवय नाही. आणि 3 झालं. एक मुंबई महापौर सोबत एक व्यक्ती होते, ते खड्डा मॅनहोलमध्ये गेले. एक लहान मासूम एक बालक 11 वर्षाचा, त्यांची दुर्दैवी मृत्यू झाली. आणि आज आपण चेंबूरमध्ये काल जे आहेत एक माणूस मॅनहोलमध्ये पडलेला आहे. आता म्हणतात त्यांची मृत्यू झालेली आहे, मला एकदम एक्झॅक्ट बातमी माहीत नाही. पण 3 दिवसामध्ये 3 प्रकरण झालेले आहेत. कुठे आहेत महापौर महोदया, कुठे आहे उपमहापौर महोदय? मुंबईच्या महापौर रस्त्यांवरती फिरत आहेत. याआधी देखील पाहणी दौरे त्यांनी केलेले होते. आपण फोटोज व्हिडिओज हे देखील पाहिले, मात्र तरी सुद्धा मुंबईची तुंबई झालेली हे देखील पाहिले. पाहणी दौरा करून पाणी थांबणार का? काय होणार? हे अगोदर करायचं होतं ना. अगोदर साफसफाई बरोबर झाली की नाही, नाला सफाई झाला का नाही, स्टॉर्म वॉटर ड्रेन क्लीन झाला का नाही, कशाला आपल्याला आज मॅनहोल उघडं ठेवावं लागतात? कारण की सफाई झाली नाही, सगळं पैसा खड्ड्यात गेलेला आहे. याच्यावर इन्क्वायरी झाली, दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि इमिजिएटली ते मशिनरी ॲक्शनमध्ये आली पाहिजे. आणि हे पाऊस जे थांबतात आणि म्हणजे पाणी थांबतं त्याच्यासाठी कारवाई झाली पाहिजे. आता तो पाऊसचा 8 दिवस झालेले आहेत, उरलेला 4 महिना आहेत. काय होणार मुंबईमध्ये? उपरवालाही मालिक आहे. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर खरंच पावसाला सुरू होऊन अवघे 2 ते 3 दिवस झालेले आहेत. अजून 4 महिने पाऊस हा पडणं बाकी आहे आणि अशातच पहिल्या 2 दिवसातच अशा ज्या घटना समोर येत आहेत, यामुळेच कुठेतरी नेमकं भविष्याचं काय होणार हा प्रश्न या ठिकाणी अमित पटेल यांनी उपस्थित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वालचं मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. तर मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. उपमहापौर संजय घाडी